गाईज हे इकडून एंट्री चालू होते. आपण आतमध्ये जाऊन बघूया आणि काय काय होते. तर फ्रेंड्स, हा इथे सेल्फी पॉइंट आहे. तर सुरुवातीलाच आपण एंट्री मारल्यावर इथे छोटे छोटे सुंदर मासे आपल्याला पाहायला मिळतात. खूप रंगीबिरंगी आणि खूप सुंदर मासे आहेत हे. ही एंजल फिश आहे, हे तिची माहिती आहे. आणि तुम्ही एंजल फिश बघू शकता. खरंच खूप छान वाटतंय. तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर येऊ शकता इथे सगळ्यांना घेऊन. मुलांना खूप छान वाटेल हे सगळे मासे वगैरे बघून. अबाबा नाव आहे ती मस्ती आहे खूप. रेतीत लपून राहणारे मासे आहेत हे. काढानेवची जी स्नायू असतात त्यांना, त्याच्यामुळे ते आतमध्ये असे व्यवस्थित राहतात. खूप सारे मासे काही बघत राहिलो तर आपला खूप इथे वेळ जाईल. छोटीचे म्हणजे मला वाटतं नीमो टाईप मासे आहेत. खूपच मस्त वाटतंय. छोटे छोटे आणि रंगीबिरंगी मासे आहेत. हे सगळे ऑरेंज वाले आहेत. पॅरेट फिश. असणार त्याच्यात. ती बघ मागे आतमध्ये लपले. ही बघ, ही जी शेपटी आहे ना, हे बघ आतमध्ये लपले अशी. वाव, हे इथे छान अशी माशांना पूर्ण एक्वेरियम तयार केलं आहे. म्हणजे जंगल एक्वेरियम आहे हे.
यामध्ये लाकूड, दगड आणि इतर हार्डस्केप मटेरियलचा वापर केलेला नाही. त्यामुळे समुद्र स्टाईलमध्ये योग्य वनस्पती निवडून त्याने हे केलं आहे. मासे बघण्यासाठी आणि एक्सपिरियन्स दाखवण्यासाठी खूपच छान आहे दावणगिरी. फॅमिलीसोबत एकदम क्यूटवाले मासे छोटेसे. हा रेनबो टिटला मासा. छान छान आर्ट बघण्यासाठी
इथे काचेचा ब्रिज आहे, इथे तुम्ही अनुभव घेऊ शकता. जास्त उंच पण नाही, त्याच्यामुळे भीती पण वाटणार नाही. काचेवर चाललेलो अनुभव इथे हा झुलता पूल आहे, ज्याच्यावर तुम्ही जाऊन ॲडव्हेंचरची मजा सुद्धा घेऊ शकता. छान वाटतं मुलांना ॲडव्हेंचर करायला. जास्त उंच नसल्यामुळे कसं धोकादायक सुद्धा नाही आहे. मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळे झोपाळे वगैरे पण आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करून मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा.